या मालिकेचे पूर्ण एपिसोड्स पाहण्यासाठी झी5 ॲप डाउनलोड करा। गावातल्या माणसांचं किती नुकसान झालंय माहितीये ना व? आज ना उद्या उपाशी मारायचीच येळ येणार आहे, आणि ते पण जाऊबाईंच्या हटवादीपणामुळं। आजवरच्या प्रवासात मला तुम्हा सगळ्यांकडून खूप काही शिकायला मिळालं, याबद्दल आभार आणि माझ्याकडून झालेल्या चुकीबद्दल माफ करावे ही विनंती। सरपंच पदाच्या निवडणुकीमधून माझी बिनशर्त माघार। आपली विश्वासू सौ अंजली रणविजय गायकवाड। सूरज भाऊजींनी नवीन बिझनेस चालू केलाय, हे तर सगळ्यांना माहिती आहे। त्यांच्या पोर्टलद्वारे आपला माल थेट घराघरात पोहोचवणं शक्य आहे। फक्त त्यासाठी आपण सगळ्यांनी एकत्र येणं गरजेचं आहे। अंजली लय मोठं काम केलं, सगळ्या गावाचा मालिकला। जे मला माहिती होतं, जे माझ्या डोक्यात आलं, ते मी तुम्हाला सांगितलं। तुम्ही ते ऐकलं आणि तुम्हाला ते पटलं, ते जास्त महत्त्वाचं। अंजली वहिनींचा, अंजली वहिनींचा, अंजली वहिनींचा। उद्या गावात महाचर्चा आहे, बरोबर? तिथं जाऊन आपण सगळी उनी दुनी काढूया की हे सगळं आपण सहजासहजी सोडायचं नाही। त्या अंजलीला पाडायचं म्हणजे पाडायचं। किती बी काय बी झालं तरी हिंमत हरायची नाही। चांगुलपणात कायम जिंकत असतो हे तू दावून दिलेलं आहे। आता तू निवडून येणार आणि सरपंच होणार हे फिक्स आहे। आम्ही जिंकू दिलं तर नव, एवढ्या सहजासहजी सोडणार नाही आम्ही निवडणूक। तर माझा पहिला प्रश्न संघर्ष पॅनलच्या सौ सुरेखा परेश पाटील यांना। हे बघा, दौलतवाडीचा विकास जर करायचा असेल, आपल्याला या गायकवाडांची हुकुमशाही आहे की नाही ती आधी संपवायला पाहिजे। अंजली गायकवाड स्वतःला लई शान्या समजतात। कायम आपलं तेच खरं करण्याच्या नादात हे गाव वेचणीला बांधणार, एवढं फिक्स आहे बघा। मला विरोधक काय म्हणतायत यावर काहीच बोलायचं नाही, ते त्यांचे विचार आहेत। मी माझे विचार कोणावर थोपवत नाही आणि कोणाचे स्वतःवर थोपवून घेतही नाही। एका सरपंचाचं काय कर्तव्य आहे हे मला चांगलं माहिती आहे, आणि ते पार पाडण्याचा मी नक्की प्रयत्न करेन। पप्या गावातल्या लोकांनी पैसे वाटणार आणि ते पैसे वहिनी त्याला देणार। त्यांना जे योग्य वाटतंय ते त्या करतायत ना, मग आपण आपल्याला जे योग्य वाटतंय तेच करायचं। आपण जाऊबाईंना नियम तोडण्यापासून रोखूया। पैसे तयार आहेत, कधी कुठं कसं पाठवायचं ते सांग। पाठीव कुणाकडनं तरी, पण हे बघ, ज्याच्यावर संशय येणार नाही अशा कुणाकडनं तर पाठीव, तर अडकलं जायचं। ही बॅग आहे ना व? तिच्यावर नीट लक्ष ठेवायचं काय? याला कुणाला बी हात लावू द्यायचा नाही, आणि कोणालाच तर मला लगेच हाक मार। जा बस। राणा भाऊजी, मिंचेकरांकडे जाऊन आला सा? नाही वहिनी, आता खीर संपवून लगेच निघणार आहे। बॅग कुठे आहे मग आमची? आहे की इकडे बाहेर ठेवली आईच्या फोटो खाली। तायडे, अगं किती वेळ? त्या मिंच्याकडे पैसे अजून पोचले नाहीत, पाठव की लवकर, उशीर झालाय। हा पाठवतो, जरा टाइम दे आम्हाला। तायडे खोळ घालणार। राणा भाऊजी, अहो बॅग नाही की तिथं? वाच कसं होईल? मी स्वतः ठेवली होती की तिकडे। मग गेली कुठं? ते बघा, ते बघा, तुमचा पतंग तर गायबच आहे। त्या मास्तनीचा नांगर बघा, आचारसंहिता असताना बी समधीकडे मिरवतोच आहे। प्रचार सुरू आहे बघा त्यांचा अजून। काय कुठं? मळ्यात। मळ्याकडे चाललाय का प्रचार करायला चाललाय? मला तुमच्या राजकारणात अजिबात रस नाही। दिसतंय की ते तुमच्या नांगरावरनं। म्हणजे आचारसंहिता चालू असताना पण तुम्ही तुमच्या चिन्हाचा प्रचार करायलाय। नांगर हे चिन्ह जय किसान पॅनलचं आहे, ठाऊक आहे ना मग तेवढं तर? होय, पण त्या नांगराचा आणि ह्या नांगराचा काय संबंध नाही। नांगरासारखा नांगर हाय आणि काय संबंध नाही, कसा म्हणता साव? ताईसाहेब, यो प्रचार आहे, आचारसंहितेचा भंग आहे यो। तेच, आणि आम्ही तो खपवून घेणार नाही। आवाज उठवू, नांगर जागच्या जागी ठेवायचा। अहो वहिनी साहेब, आता हे आणि काय नवीन काढलंय सा? ते तुमच्या अंजली गायकवाडांना विचारायचं। नियम म्हणजे नियम, अजिबात मोडू देणार नाही कुणाला।
तुमचं राजकारण तुमच्या जवळ ठेवा, मला जाऊ द्या आपलं मळ्यात. अच्छा, म्हणजे असा प्रचार करत करत जाणार होय? ते काही नाही, आत्ताच्या आता इथल्या इथं ठेवायचा नांगर झाकून. हो, का गरिबाचं नुकसान करायला? अहो आम्ही नाही हो, हे तुमचं नुकसान व्हायलंय का नाही ते अंजली गायकवाडांच्या नियमांमुळे व्हायलंय. आता नांगर लगेच खाली ठेवता का पोलिसांना फोन करू? तो पप्या गेलाच आहे, तुम्हासनी बी जावं लागेल आता. ठेवा खाली. हे ठेव बाबा. वहिनी साहेब, असा छळवाद मांडू नका सावं. अहो तेच सांगायलोय आम्ही तुम्हाला, आमच्यामुळं नाही, अंजली गायकवाडांमुळे ह्यो तुमचा छळवाद व्हायलाय बघा. ते नियम किती कडक पाळतात माहिती आहे ना व तुम्हासनी? तेव्हा आता हा असाच नांगर खाली ठेवायचा आणि जो काही राग काढायचा आहे का नाही तो उद्या मतदानात काढायचा. अहो वहिनी साहेब, जाऊ द्या, मला पाया पडू का मी तुमच्या? नाही 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 नाही, त्याची काही गरज नाही. नियम म्हणजे नियम, अंजली गायकवाडांचा नियम. दुसरी गोष्ट, शंभूराजे वेशी बाहेर देखील जाणार नाही, गड उतार होणार नाही आणि या गोष्टी अत्यंत काटेकोरपणे पाळायच्या आहेत. पाळल्या नाहीत तर अनर्थ होईल. राजन सदरेवर नाहीत. सदरेवर नाहीत, महालेही नाही, मग गेले कुठे? बरं झाला चुलीत टाकलंस. उडदात ना अण्णांच्या अंगावर येणारा सगळा परत फिरला आहे. तू काय एक वस्तू देतीत ती देवासमोर ठेव. की बाय, या कोणी ठेवल्या? देवासमोर हे असं एवढं ठेवचा नसता. केळकर कॉलेजचं कोण आहे, तर मी आणि माझ्या मैत्रिणींनी हात वर केला आणि ह्यांनी नेमकं तेव्हा मागे बघितलं आणि हे बोलले की अरे ती केळकर कॉलेजची ते तर हे म्हटले की हा ती राईटवाली खूप छान आहे ना. एक मिनिट. रागवल्यावरती डोळे एकदम मोठे करून मला दाखवते, भीती वाटते तिची कधी कधी, तर ते तिने नाही केलं पाहिजे. लेकरू घाबरतंय. अगं तिला एवढं मी सांगती, पोर जन्माला घालशील तर म्हातारी पागळेल का नाही, तर म्हणती कशी नाही नाही आमच्या ह्यांना नाही पटायचं. नवरा किंवा बायको यांच्यामधल्या एकाने जरी मनाव घेतलं का नाही तरी आपोआप गोष्टी पुढे होत्यात बघा. आता मी जाऊन भैयांशी बोलतीच बघ आणि त्यांना सांगती तुम्हीच काय तर मनाव घ्या म्हणून. मामी, तुम्हीच त्या भैयाला पटवून द्या. तुम्हाला माझ्या खूप साऱ्या शुभेच्छा. खूप सुंदर दिसत आहे तुला रंग, छान एकदम मस्त साडी बडी आहे. हा बाई, काही खास बात आहे का? मी शनायाला भेटायला जाताना जसं खोटं बोलायचो ना, तशी आता ही पण खोटं बोलेल. ऑफिस मध्येच जायचंय आणि हा त्याच्या आधी मला सौमित्राला भेटायला जायचंय. हाँ, फ्रेंड्स बुके कॉर्नर. हाँ बोलिए मैडम. तो यहाँ पे आपने एक भेजा था गुलमोहर सोसाइटी में. हाँ मैडम, एक आदमी आया था कल. हाँ, पर उस आदमी का नाम क्या है? गुरुनाथ सुभेदार. मीन्स गॅरीने राधिकाला बुके दिला रेड रोजेसचा. सौमित्र, हे काय लिहिलंय याच्यावरती? हे काय लिहिलंयस तू? हे बघ, हे असं काही होणार नाही. काय तुम्ही भांडता काय? कुठे चाललीस? हा केक मीच पाठवलाय. काय? सौमित्रचं तुझ्यावर प्रेम आहे हे तुला कळावं म्हणून. मला सांग, ईशा ऑफिसमध्ये आली होती? तुम्हाला माहिती नाहीये? नाही, आणि माझ्या डॉक्युमेंटच्या कॉपीज तिला कशासाठी हव्या होत्या? मिसेस सरंजामे म्हणत होत्या की त्यांना वोटर्स कार्डसाठी डॉक्युमेंट्स हवेत म्हणून. ती तिकडे इलेक्शन ऑफिसमध्ये गेली आणि तिला कळलं तर? तरी मी तुला सांगत होतो वोटर आय डी बनवून घे, गरज नाही म्हणालास. आहे म्हणाला पासपोर्ट. आता तिला कळालं की तू विक्रांत सरंजामे नाहीयेस, गजा पाटील आहेस. तर मला असं कळलंय की माझ्या मिस्टरांचं नाव नाहीये मतदार यादीमध्ये. काय नाव त्यांचं? विक्रांत सरंजामे. उद्याच्याला तुम्ही जिंकून येणार. मी पॉझिटिव्ह आहे, पण काय होईल काय नाही काय माहिती. निकाल काही लागू द्या,
मी गावासाठी काम करायचं सोडणार नाही. मी 100% प्रयत्न केलेत ना बा. आता बाकी बार देवावर सोडायचा. सुरेखा वहिनी अंजली या दोघींनी छुपी होती केली हे सगळं त्या अंजलीचं काम आहे. त्या अंजलीला नाही सोडायचं आता. दुश्मनाचा दुश्मन तो दोस्त. मी काढतो काटा. मला माझा वैशिष्ट्य करायचा आहे.